नवी दिल्लीतील जंतर मंतर आणि संसदेच्या परिसरात कॉकरोच जनता पार्टीच्या नेतृत्वात नीट पेपर लीक आणि बेरोजगारी विरोधात चलो संसद आंदोलन सुरू आहे आणि या आंदोलनाच्या समर्थनार्थ राज्यभरात विविध ठिकाणी विद्यार्थी संघटना आणि विरोधी पक्षांकडून निदर्शनं आणि आंदोलनं करण्यात आलेली आहेत। ही दृश्य आहेत बीड, कोल्हापूर, धुळे आणि पुणे परिसरातली विविध विद्यार्थी संघटना आणि विरोधकांकडून ही आंदोलनं केली गेलेली आहेत। तर वाशी, भिवंडी, ठाणे परिसरातली ही दृश्य आपण पाहतोय। ठाण्यामध्ये जितेंद्र आव्हाड या आंदोलनामध्ये सहभागी झालेले होते, तर वाशीमध्ये शशिकांत शिंदे आपल्याला दिसत होते। राज्यभरात विद्यार्थी संघटना आणि विरोधी पक्षांनी आंदोलन केले। दिल्लीतील सीजेपीच्या आंदोलनाच्या समर्थनार्थ हे आंदोलन केलं जात आहे। दिल्लीच्या जंतर मंतर इथे सुरू असलेल्या सीजेपीच्या आंदोलनाला यवतमाळमधून सुद्धा पाठिंबा देण्यात आला। यवतमाळच्या संविधान चौकात मोठ्या प्रमाणात विद्यार्थी, पालक आणि सामाजिक संघटनेचे पदाधिकारी या आंदोलनात उपस्थित होते। सुमारे 2 तास शहरातील बसस्थानक चौकात वाहतूक कोंडी झाल्याचं पाहायला मिळालं। तर भंडाऱ्याच्या साकोलीतही तरुणांनी एकत्र येत जंतर मंतरवरच्या आंदोलनाला पाठिंबा दिला। या मोर्चामध्ये शेकडो तरुण सहभागी झाले होते। साकोली शहराच्या प्रमुख मार्गाने काढण्यात आलेला हा मोर्चा तहसील कार्यालयावर धडकला। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा अशा घोषणा यावेळी करण्यात आल्या। अभिजित दिपके यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं नाही असं सौरव दास यांनी स्पष्ट केलंय। केरळ हाऊसच्या बाहेर मोठ्या प्रमाणावर आंदोलक आहेत असं सौरव दास यांनी सांगितलंय। अभिजित दिपके यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याचा दावा करण्यात आलेला होता। दरम्यान आम्ही ताब्यात घेतलं नाही असं पोलीस सूत्रांनी देखील सांगितलेलं होतं आणि अभिजित दिपके यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं नाही असं सौरव दास, सीजेपीच्या सौरव दास यांनी स्पष्ट केलेलं आहे, सांगितलेलं आहे। केरळ भवनासमोर मोठ्या प्रमाणावर, केरळ हाऊसच्या समोर मोठ्या प्रमाणावर आंदोलन आहे।